भागातील माझ्या बांधवांचं मी मनापासून त्यांचं दुंडगा असू दे, हप्पा असू दे, मुत्ता असू दे, निलजी असू दे, कुठं हलकर्णी भागात बडगाव असू दे, जिथं जातो आपल्या समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. काही कार्यक्रम असलं तर गावापुरतं ते बांधव एकत्र येतात आणि तेवढं कार्यक्रम संपलं की आपापल्या घरी निघून जातात. पण आजपर्यंत असा कधी विचार झाला नाही की आपण एक गडिंग्लज तालुक्यामध्ये लिंगायत समाजाचं एक मोठं संघटन बांधावं आणि संघटनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला बळ द्यावं. आज प्रत्येक जातीचं, जमातीचं, प्रत्येकांचं एक समाजाचं त्यांचं संघटन आहे, पण लिंगायत समाजाचं तालुका कुठेही संघटन दिसत नाही. तेव्हा मला सर्व मित्रांनी माझ्या पूर्व भागातील विनंती केली की संतोषदा तुम्ही पुढाकार घ्या आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊ आणि राजकारण विरहित एक मोठं गडिंग्लज तालुक्यामध्ये लिंगायत समाजाचं संघटन आम्ही बांधणार आणि त्याचं आज आम्ही इथं जाहीर करत आहोत की आजपासून पुढे येतेल्या पुढच्या बसव जयंतीपर्यंत कमीत कमी 1000 मुलांची लिंगायत समाजाची संघटना गडिंग्लजमध्ये कुठल्याही परिस्थितीत उभा करणार. हा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात व्यापार धंद्यात आहे, मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये आहे, पण उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये थोडं फार आपला लिंगायत समाज कमी दिसतो. लिंगायत समाजाकडे बघताना प्रत्येकांचा दृष्टिकोन कसा आहे की हे शांत लोक आहेत, इवर शांतीदार युरियान मारतो असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण लिंगायत समाज जेव्हा पेटून उठतो आणि एकत्र येतो तेव्हा तो काही करू शकतो हे दाखवण्याची संधी मित्रांनो आता आलेली आहे आणि संधी कुठल्याही परिस्थितीत घालवायची नाही आणि आपण सर्वजण मिळून एक मोठं संघटन करूया आणि आपल्या समाजाला बळ देऊया, जेणेकरून कोणालाही वैद्यकीय क्षेत्रात असो, नोकरी जातो, कोण गोरगरिबांच्या लग्नाचा विषय असो, कुठल्याही काही अडचण असेल तर तिथं सर्वजण समाज एकत्र उभारून त्यांना समाजाची ताकद त्यांच्या मागे लावून हे चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करूया. महात्मा बसवेश्वर जयंती नुसता करून फोटो पूजा करून किंवा नुसता मिरवणूक काढून चालणार नाही. त्यांचे आचार विचार जे आहेत महात्मा बसवेश्वरांचे विचार आपण आपल्या अंगी रुजवलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जे ह्या समाजामध्ये आपल्या लिंगायत धर्माचा धर्मप्रसार जो केला आणि एक वेगळ्या लिंगपूजा हे सगळ्यात महत्वाची पूजा आहे हे जे पटवून दिले महात्मा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये ज्या कामाची सुरुवात केली. आज सगळ्या नेत्यांना महात्मा बसवेश्वरांचं महत्व पटलेलं आहे. त्यावेळेची जी ती रचना त्यावेळेला त्यांनी जी केलेली आहे म्हणजे जातीभेद वेगवेगळ्या जातीमध्ये जरी आपण जर आपली मनं पटली मुलींची असेल मुलांची असेल ती एक प्रकारे त्यांना संमती देऊन जातीभेद ही नष्टता करून आपण सर्वजण एक जीवानं एक दिलाला आहोत हे त्यावेळेला पटवून दिलं आणि त्यांना देखील त्यावेळेला त्रास झाला. या खेळ करताना बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केला, पण कोणत्याही विरोधाला न डबकता महात्मा बसवेश्वरांनी हे कार्य अखंड चालू ठेवलं. त्यांना जेवढी संधी मिळाली त्यांचं आयुष्य कमी मिळालं, त्यांना लोकांच्या त्रासाला आणि त्यांना ते त्रास सहन झाला नाही आणि त्यांनी पुढं संगम येथे आपण हे समाधी घेतले. अशा या महात्म्याला आज वंदन करण्यासाठी आपण आज सर्वजण इथनीपासून जे आवरणापर्यंत सर्व बसवेश्वर भक्त आज जे आज गडिंग्लजमध्ये जवळजवळ 40-42चं तापमान असताना देखील आपण सर्वजण इथं उपस्थित राहणार. महात्मा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी खरोखर आजचा हा आनंदाचा उत्सव साजरा करूया आणि बसवेश्वरांचं वचन असेल किंवा त्यांचं कार्य असेल पुढं आपण सर्वजण चालू ठेवूया.